कसे आहात मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या सुंदर अशा व्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत पेंढरी गावामध्ये। पेंढरी गावामध्ये आपली श्री चौंडेश्वरी देवी मंदिर आहे। मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि मंदिराचे आज जीर्णोद्धार आणि प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी आपल्या गावातील आणि आपल्या मुंबईमधील चाकरमानी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग केलेला आहे। तो सहभाग तुम्ही ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये पहा आणि एन्जॉय करा, ठीक आहे। हे चौंडेश्वरीचं मंदिर आहे ते भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो की भरपूर लोक जे आमच्या गावामध्ये कलाकार आहेत त्यांनासुद्धा एक उत्साह होता की काहीतरी आमच्या गावामध्ये आमचं एवढं मंदिर आहे। बाकीच्या गावामध्ये सर्व मंदिरं झाले आहेत, पण आमच्या गावाचं मंदिर पुरातन आहे, ते मंदिर कुठंतरी झालं पाहिजे। याच्यासाठी भरपूर म्हणजे तुम्हाला सांगतो की जेवढे काही कलाकार आहेत, मेस्त्री काम करणारे किंवा आणखी सर्व कलाकार आहेत ते आमच्या पेंढरी गावामध्ये आहेत। तर त्याने दगडाचं, प्लास्टरचं, लादीचं सर्व काम त्याने केलेलं आहे। त्याने आपलं म्हणजे पूर्ण गावाने आपला बहुमूल्य वेळ म्हणजे दिवस त्याने राबले आहेत, म्हणजे मोफत त्याने राबले आहेत आपल्या मंदिरासाठी। त्याने घाम गाळला आहे, म्हणजे त्याने काय एक स्त्रीसेवा, एक आपल्या देवीची सेवा करण्याचं भाग्य त्यांना मिळालं आणि त्याने ते एक आनंदाने त्याने स्वीकारलं। बरोबर सांगतो तुम्हाला की 2-3 वर्ष त्याने एवढं त्याने हे केलं की त्याने कसली पैशाची अपेक्षा केली नाही, की चिऱ्यांचं बांधकाम असो, लाकडाचं काम असो, लाकडाचं फर्निचरचं काम असो, सर्व काही गावातील व्यक्तींनीच केलेलं आहे। त्यांना कुठेतरी व्हायला पाहिजे होतं की आपलं गावचं मंदिर लवकरात लवकर कसं उभं होईल, त्यांना आतुरता होते। आणि आता तुम्ही ह्या कार्यक्रमाला बघताय की खरोखरच त्यांची आतुरता आज सफल होते आहे। आई चौंडेश्वरीबद्दल त्यांची जी भावनिक जी हे होती ती खरोखर आज ती साकारत आहे। खरोखरच जी गर्दी बघताय ती गावातील सर्व माहेर वसलेना कुठेतरी वाटायचं की आमच्या गावातलं मंदिर व्हावं लवकरात लवकर। तरी पण 3 वर्ष या मंदिराला झाली, काही त्रुटी होत्या,
त्याच्यामुळे त्यांना विलंब झाला. तरी आज जे बघताय हे वातावरण खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि भक्तिमय वातावरण आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि स्पेशली गावचे आणि आपले मुंबईवरून आलेले चाकरमानी पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी चाकरमानी जे आहेत खरोखर आमचे मुंबई मंडळातले जे सर्व चाकरमाने आहेत त्याने त्या समोरचा जो चौंडेश्वरी मंदिराचा जो मंडप म्हणजे जो स्लॅबची इमारत आहे तर जवळजवळ 7-8 लाख रुपये जवळजवळ त्याची किंमत आणि त्याच्याहीपेक्षा त्यांनी रक्कम जमा केली की खरोखरच त्याने काम केलं नाही. आत्ता ते देणगीदार म्हणून म्हणजे देणगी घेण्यासाठी स्वतः त्यांना आम्ही बसवलं आहे. सांगायचं काय तर माझ्या हातून सुद्धा काहीतरी माझ्याकडे कला आहे आणि मी सुद्धा आमच्या देवीसाठी ती मी अर्पण केलं आहे. मी पेंटिंग काम करतो, मी स्वतःही कलर काम केलं आहे मंदिराचं. मलाही कुठेतरी वाटायचं की माझ्या मंदिराचं माझ्या गावचं मला काम मिळावं आणि ते भाग्य मला मिळालं. खूप सुंदर असं यांनी आपल्याला रिव्ह्यू दिलेला आहे. त्यांचं नाव आपले माझं नाव किरण लक्ष्मण तिर्लोटकर. मी पेंढरी गावचा रहिवासी आहे. मी मूर्तिकार आहे. तर इथं सर्व पेंटिंग काम मी करतो. पोर्ट्रेट वगैरे ही सर्व कामं मी करतो. जे काय मला कलेच्या स्वरूपात जे काय त्या आई चौंडेश्वरीने दिला मला जी देणगी दिलं आहे तर तशा तिचं आणि माझं महत्भाग्य आहे की या देवीच्या कृपा आशीर्वादाने मी या पेंढरी गावात जन्मलो आणि माझे आई वडील माझे गुरु माझे सद्गुरू यांनी मला कुठेतरी हे कला सादर करण्याचं किंवा हे कला माझ्याकडे दिली त्या परमेश्वराने. खूप परमेश्वराने खरोखरच समर
हॅलो नमस्कार, माझं नाव दिनेश शंकर तिर्लोटकर. मी याच पेंढरी गावचा रहिवासी आणि इथे आमची दुसरी अनेक पिढी इथे घडलेल्या आहेत. त्याच घडताना आमची ही आराध्य देवता, आमची ग्रामदेवता चौंडेश्वरी देवी, या देवीबद्दल आमची भरपूर काय ना काय भरपूर कथा आहेत. कथापेक्षा आम्ही हे लहानपणापासूनच या गावामध्ये वाढल्या असल्याकारणामुळे आम्हाला भरपूर अनुभवसुद्धा आलेले आहेत या देवीबद्दल. आणि आम्ही भरपूर दिवस या मंदिरासाठी झटत होतो की कसं तरी व्यवस्थित असं एक स्ट्रक्चर किंवा एक बांधणी व्हावी म्हणून झटत होतो. आणि हे सर्व जे काम आहे ते कोणी इतर असे कोणताही कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर असा कोणताही बाहेरील माणूस घेऊन केलेलं नाही आहे. हे सर्व हे गाभाऱ्याचं काम असो की कुठलं स्लॅब प्लॅस्टर किंवा कोणतंही काम असो ना, हे गावातीलच व्यक्तीने, गावातीलच जे रहिवासी आहेत, जे कामगार वर्ग आहे, जसे आम्ही आहे, इतर सर्व आहेत, त्याच वर्गातील लोकांनी सर्वांनी मेहनत करून एकजुटीने हे सर्व मंदिर उभारलेलं आहे. आणि या मंदिरासाठी अतोनात परिश्रम हे आमच्या गावकऱ्यांनी सुद्धा केलेले आहेत. तसेच आमचे रहिवासी रयत रांगोळी जेवढे आहेत कोणी, त्यांनीसुद्धा भरपूर मेहनत घेतलेली आहे. असं कोणी भेदभावही कोणी केलेलं नाही की बाबा हे गावकार आहेत किंवा हे दुसरे वेगळे लोक आहेत, असं कोणी काय मतभेद न करता हे आतापर्यंत जे हे आता हे एवढं सर्व भव्य दिव्य हे दिसत आहे ते सर्व त्यांच्या परिश्रमाने झालेलं आहे. आणि तसेच ही आराध्य देवता आमची एवढी जागृत देवस्थान आहे की इथे कोणताही नवस तुम्ही बोललात एकदा की तो तुम्हाला परफेक्ट होणार म्हणजे होणार. त्यामुळे ह्या लोकांची जी अफाट गर्दी दिसते आहे ती त्या गोष्टीमुळे की लोक आज ह्या देवीचा उत्सव आणि हा देवीचा उत्सव करताना सर्व इतर इकडचे लोक, पंचक्रोशीतले लोक इथे ते उत्सव पाहायला आलेले आहेत, ते बघण्यासाठी आलेले आहेत, अनुभवायला आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला पण भरपूर आनंद झाला आहे. आम्ही पण इतर ठिकाणी गेलेलो आहे, त्यांच्याकडे काहीतरी त्यांचे मंदिराचे उद्घाटन असतील त्यावेळी. पण आम्हाला आमचं आराध्य दैवत चौंडेश्वरी देवीचं मंदिर उभं करताना जो आनंद झालेला आहे तो आता गगनात मावेना. त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. कुठे असतील तर त्यांनी ताबडतोब या ठिकाणी मंदिरामध्ये यायचं आहे. निलेश शिल्लोटकर जर कुठे असतील तर त्यांनी गाभाऱ्यामध्ये यायचं आहे. महिलांसाठी, महिला भाविकांसाठी वेगळी लाईन लागलेली आहे आणि पुरुष लोकांसाठी वेगळी लाईन लागलेली आहे. सर्वांनी सहकार्य करायचं आहे.
समस्त महिलांचे या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. बाहेर पडले दोघे जण. या दोघांनी दानव सैन्याने युद्धासाठी सज्ज झाले. शंख फुंकले गेले, नगारे वाजले, नौपती झाल्या आणि युद्धाचा यलगार झाला. दानव सैन्याकडे युद्धाचा कसा यलगार झाला. आमच्या माता काय मागे पडणार आहे चित्तम्मा. आई भवानी सुद्धा आमची युद्धासाठी तयार झाली. सिंहावर आरूढ झाली. त्या सिंहाची आया अशी सगळीकडे पसरवली. त्या सिंहाला यथेच्छ दारू मारले, मद्यपान केले, तो असा बेधुंद झालाय सिंह. आणि आता आमच्या माता सुद्धा सगळ्या आयुधात सकट सज्ज आहे. म्हणजे गिरीकंदरामध्ये काय दृश्य आहे का, कसं दृश्य होतं नाही ते. ओंकाराती करते झाली देवी तेव्हा प्रचंड अस्माल फाटुनी तुटले. काय वर्णन का. अस्माल फाटुनी तुटले, दश दिशाच्या छेडिया, रौद्र रूपिया नंतर
आमच्या जगदंबा माता सुद्धा सिंहावर आलोय. त्यांनाही कोणी आम्ही बोलावलंय, फक्त शस्त्र शिकलंय आणि ते लढायला तयार झाले शुंभ निशुंभांशी. परंतु काय म्हणतात मनामध्ये, माता म्हणाल्या, हे देवा, गणपती देवा, गणेशा, सकल देवांचा चराचरांचा अधिपती तू आहेस. तुझ्या आशीर्वादाशिवाय हे आलेलं कार्य माझ्याकडनं निर्विघ्न पार करू शकत नाही. म्हणून तुझी पहिली आराधना, जशी आराधना केली गेली आहे, सगळ्यात पहिल्यांदा निशुंभ चालू लागला. निशुंभाने काय केलं, त्रिशूल देवीच्या दिशेला सरकवलं. ते त्रिशूल घेतलं आणि देवीने मुष्टी चालवलं, ते त्रिशूल परतवून लावलं. प्रहरानं आपल्या मुठीनं ते शस्त्र कर्तव्य होत्या. आलेला त्रिशूल मुष्टी प्रहरानं करतोता. त्यानंतर गदा आली. गदा आपल्या त्रिशूलानं करतोली, त्रिशूलानं. आणि त्यानंतर आलेला परशू आपल्या बाणानं मोडला. असं वर्णन आहे, चालू असं वर्णन आहे. निशुंभ पूर्ण ताकदीनं देवीवर चालत आला. आता देवीनं काय केलं, फक्त वर एकदा पाहिलं निशुंभाशी लढण्याकरता. वरून आकाशातून ब्रह्माची ब्रह्मिणी, इंद्राची इंद्राणी, विष्णूची वैष्णवी, शंकरांची शिवाई, त्यानंतर महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी, महादुर्गा, जगज्जननी आणि चंडिका माता, चामुंडेश्वरी देवी, चामुंडा देवी, कालिका, सगळी लोकं अशी त्या रणांगणामध्ये आली आणि एकमेकांच्या हातात हात घालून गोल फेर मांडला. गोल फेर मांडला आणि या गोल फेऱ्यामध्ये आता स्वतः कौशिकी माता हातामध्ये शस्त्र घेऊन आली आणि निशुंभ समोर आला मात्र आणि कौशिकीने आपल्या हातात त्रिशूल घेऊन त्याच्या छातीवर घेतलंय. लक्षणी निशुंभ गतप्राण झाला म्हणून खाली पडला. आता वेळ आली शुंभाची. आता खऱ्या अर्थानं मोठं संकट आहे. निशुंभापेक्षा शुंभ जास्त टाकलं नाही. देवीनं पुन्हा एकदा तुझ्या मुलाची आराधना केली आणि सांगितलं, तुम्ही मला शक्ती द्या. त्या शुंभानं म्हणावं, सगळं शस्त्र पुढे आलं. देवीनं चालत आला आणि त्यानं म्हणावं, आता दुष्ट नाते, तुला एकटीला माझ्याशी लढणं शक्य नाहीये. म्हणून एवढ्या सगळ्या देवीनं बोलावलंच ना, तुलाही एकटीला शक्य आहे माझ्याशी लढणं. कौशिकीनं सांगितलं, अरे मूर्ख आहेस तू म्हणाली. ही सगळी माझी कृपा आहे, माझ्यापर्यंत बोल, मी बघ. पुन्हा जेव्हा शुंभाने देवीकडे पाहिलं तेव्हा त्या देवीनं या सगळ्या ज्या आल्या होत्या ना, त्या सगळ्या रूपांना आयुधांसकट, वाहनांसकट आपल्यामध्ये सामावून घेतलं. थांब फुटला शुंभाला. एक स्त्री काय करू शकते तर मुली
खाली आला, त्याची ढाल उद्ध्वस्त केली देवीने. आणि आता शुंभ उतरलाय. शुंभ ताकदीनं लढतो देवीशी, काही करून तिला हलवायचं नाही. आणि आता आमच्या देवी मातेनं काय केलं, बघता 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 महाकाय असं रूप प्रकट केलं, धारण केलं. वाढता वाढता वाढे देवीने शून्य बेटा असं रूप प्रकट केलं. आणि बघता 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 वरती गगन पडू लागली, वर जाऊ लागली. पण जाताना काय केलंय, या शुंभाचा पाय असा हातात धरलाय, त्याला वरती नेलं आणि घर 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 फिरवू लागली. कसं केलं माहितीये, चक्रम धनुकायकम हस्तां जयदधिं गणागणसा चित्तां शून्यप्रभा गौरी देवसमुदायिका आधारभूता शुंभाचा पाय त्याला वरती नेलं, घर 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 फिरवलं. आणि आता काही घडीवर आपण काय एका क्षणामध्ये शुंभ मोत्याचा लंका झालाय. काय आमचा जगदंबेचा पराक्रम होता, असा धारा तिथे पडलाय. तो उठणार एवढ्या देवीला आपल्या उजव्या पाय तिथे छातीवर ठेवला आणि आता त्या त्रिशूलाचा खाट त्याच्या छातीमध्ये ठेवलं. छाती विदीर्ण झाली, त्या क्षणी शुंभ मरून पडला. असं वर्णन आहे, थांबा, शुंभ असं वर्णन आहे. शुंभ ज्या क्षणी गतप्राण झाला, त्याच्या त्या महाकाय देव त्या भूमीवर पडला. पर्वतच्या पर्वत हादरले, एवढा तो शक्तिवान होता. आणि त्याला नामोहरम केले आमच्या जगदंबेने. पर्वतच्या पर्वत हादरले खरं, पण आता पंच महाभूत खूप संतुष्ट झाली. नद्या पृथ्वी भरून वाहत लागल्या, गंधर्व गायन करू लागले, अप्सरा गाऊ लागल्या, ऋषीगण सगळे प्रजाजन सगळे आनंदित झाले. पण आमच्या जगदंबेनं शुंभ निशुंभांचा वध केला होता, दुष्टबुद्धीचा वध केला होता आणि दुर्जनांपासून सगळ्यांचं रक्षण केलं होतं. म्हणून तुमच्या आमच्यासारखे प्रत्येक जण त्या आईची करुणा भागवत होते ना, तसा का त्या आईचे गोडवे गाऊ लागले. कसे गायलेत माहितीये, चौंडेश्वरी माय भवानी हाकेला धावली. प्रत्येक जण म्हणते देवी माते तू आमच्या हाकेला धावली आणि दुर्जनांपासून आमचं रक्षण केलं. चौंडेश्वरी माय भवानी हाकेला धावली, नवसाला पावली. Yeah.
आजच्याही क्षणी तीच धावून येते ना. एखाद्या नारीवर, एखाद्या स्त्रीवर जेव्हा कुठेही अत्याचार घडतो, तिच्या अंगात बळ येतं कुठलं. एरवी अशक्त वाटणारी 30-35 किलोची मुलगी त्यावेळेला फार पराक्रमी बनते. औरत नाही समोरच्या पुरुषाला अशा घटना आहेत ना, हे कोण करतं? तीच तर बळ देते ना प्रत्येक वेळेला. त्यामुळे या चौंडेश्वरी मातेनं, या जगदंबेनं, आई भवानीनं जसं सगळ्यांना सज्जनांना बळ दिलं, त्यांच्यावर अखंडपणे कृपावंत राहिले आणि इथून पुढे जगाच्या अंतापर्यंत हे घडतच राहणार आहे. आणि ते कधी घडणार आहे? ज्या वेळेला पूर्वरंगात सांगितलेल्या नवविधा भक्तीच्या प्रकारांपैकी एक प्रकार जरी आपण केला तरी ती आपल्या हाकेला धावून येणारच. आणि जशी त्या देवीनं त्या सगळ्यांवर कृपा केली, तशी तुमच्या आमच्यावर करून ही प्रार्थना मी चौंडेश्वरी चरणी अर्पण करते. मी परत एकदा उल्लेख करते, एवढ्या असंख्य संख्येनं अजून तिथे सगळ्याजणी बसतात, कोणी हल्लं नाहीये. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. हे दृश्य फार क्वचित दिसतं, फार क्वचित दिसतं. इकडे शहरात आता कीर्तनाला गर्दी आहे, पण गावाला काय झालंय माहित नाही. कीर्तन म्हटलं की नाहीच, असं म्हाताऱ्यांचा ऑर्केस्ट्रा म्हणतात काही जण कीर्तनाला. पण असं नाहीये, इथे खूप युवक पण आहेत, सगळे छान वाटलं त्याच्यामुळे. आणि तुम्ही छान तल्लीन झाला. तुमच्या सगळ्याची श्रवण सेवा, तुमच्या सगळ्यांची श्रवण भक्ती चौंडेश्वरीच्या चरणी अर्पण करते. जन्माचे आधी सत्य गेलं, त्रेता गेलं, द्वापार गेलं, सध्या स्थितीमध्ये युग चालू असलेले युग म्हणजे कलियुग आहे. कलियुगामध्ये काय होईल? एखाद्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ कसा होईल? कलियुग म्हणजे लय लांब नाही लावता. ह्या त्याचा कलियुग. आज बघा मुंबईमध्ये बघा ना, मराठी भाषावाले आज मुंबईमध्ये मराठी माणूस ताट मानेवर उभा आहे. तो कोणामुळे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राजसाहेब ठाकरे. आणि आता काही एक सध्या बातमी व्हायरल ते रिक्षावाले भैया बिहारी वगैरे म्हणाले मराठी बोलणार नाही, उद्या 4 काहीतरी संप करूच्या मार्गाने त्यांना सरळ सांगायचं, हे धावा माझा डायरेक्ट बिहार मध्ये जावा, हे धावाचा आता पहिला मराठी. ठीक आहे, असा तरी मान्य करा की बाबा शिकतो म्हणून. डायरेक्ट संप म्हणजे काय? शिकणार नाही, हा नाही बरोबर. आमच्या महाराष्ट्रात तुम्ही राहताय, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये धंदा करताय, पैसा कमावताय आणि महाराष्ट्रामध्ये मराठी येणार नाही. काही एकदा कोकणात देव भर होते. ठेवतो काय शिकणार नाही, तो करून टाकू. पण यांच्याबद्दल घडलीच पाहिजे. भजन ऐकल्याने आधी ती पड होती माझ्याकडे जाऊया. हो, गेल्या वर्षापासून बसलेली भीतरी थैत बसलेली. आई शपथ बुवा म्हणतात गेल्या वर्षी आधी थैत बसलेली, यंदा थैत बसली. 2022 मध्ये आधी त्या ढाक्यावर बसली, ती थैत बसली म्हणतात. आता बघते त्या आधी गेली. शिरापाड्याचे म्हणाले तुझ्या भाजनात जगलेली घरात. बरोबर बुवाला का माहिती होता 2 वर्षापूर्वी बुवा तिथे बारी झालेली, बरोबर की नाही. आणि ते आधी का माहित होता ते बसलेली लगेच आपली बाहेरल्या बाहेर घरात जातली. बुवाला माहित होता. आजी गेली, आजी झोपली. चला जाऊया बाहेर. गेली म्हणजे घरा गेली. हो आता तो अर्थ आजी झोपा घरा गेली. चला का 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 Gaza.
चौंडेश्वरीचं देवस्थान आहे. अहो लांबून लांबून भक्तजन मंडळी या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येते. मगाशी ते आल्याच्या नंतर जी या ठिकाणी यात्रा बघितली आम्ही, व किती भव्य तुम्ही हे सगळं भरलेलं होतं हे मंदिर. एवढे हा गाव एक जुटीने या ठिकाणी मगाशी बघत तेव्हा भजनं चालू होती. ज्या ज्या प्रकारे या ठिकाणी भजनं झाली ना, एखाद्या सर्व कलाकारांसाठी एक जोरदार टाळ्या होतं. सुंदर प्रकारे भजनं या ठिकाणी झाली. तेव्हा आम्ही आल्याच्या नंतर तो एक आनंद आम्हाला पाहायला मिळाला. एवढं सुंदर इथलं भव्य दिलं हे वातावरण का तर ही एकजूटपणा आहे मंडळाची, आणि ह्या एकजुटीमुळे हा भव्य दिलं कार्यक्रम केला जातो. दुनिया सारी सारे भक्त दर्शनाची तुझ्या सगळे भक्ताचा येत भक्तांनी चिंतरा. यावर आपण माझ्या गुरु माऊलींचे माझ्या कॅसेटला जर ऐकलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवदर्शन घडवलंय. त्या कॅसेटच्या गजराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे जेवढं देवदर्शन आहे जे त्या गजराच्या माध्यमातून दाखवलंय तर माझ्या गुरु माऊली नाजी थोडा भुवारी दाखवलं लक्षात घ्या. आणि हे का त्यांनी सर्व ते किल्ले त्या गजरासाठी आणि एवढं आपल्यासाठी करून ठेवलंय, एवढं करून ठेवलंय की पुढे जाण्याची गरज नाही. सातपुड्या पुढे एवढं करून ठेवलंय. म्हणून भीती नाही कशाची, कोणी समोर असू दे, काय फरक आहे, कुठेही देवस्थान असू दे, एवढं त्यांनी केलंय की ज्या ज्या देवस्थानाजवळ जाऊ ना, ज्या ज्या देवस्थानाजवळ जाऊ त्या त्या ठिकाणी 4 मुली म्हणण्याची ताकद आहे, लिहिण्याची ताकद आहे. एवढा आमच्यासाठी आशीर्वाद त्यांचा पुरेसा म्हणून सांगतो. यावर आपण सोयात, यावर आपण सोयात भक्त होती कलवीन, यावर आपण सोयात भक्त होती कलवीन. पेंढरी गावाचे गुणगान, पेंढरी गावाचे गुणगान
जर माणसानं चालवलं तर माझ्या अभिषेक शिरसाट बुवानी अहो काय सुंदर त्या आवाजामध्ये गाणी म्हणतात तेव्हा सेम टू सेम अगदी पांचाळ बाब अभिषेक शिरसाट बाबा गाठवले बघा बाहेरून जातो पांचाळ बाबा गातात ती अभिषेक शिरसाट बाबा गातात नाही का आणि हे कमवायचं आपल्याला अहो काय तेव्हा ती बघली ना पांचाळ बाब कदम पाटील बुवा वामन खोपकर बुवा चिंतामणी पांचाळ बुवा अहो हिने अजरामर केली सकाळ सकाळपर्यंत लोक भजन ऐकले बरोबर नव्हतं आणि आता जाने मन मेरे जाने मित्रमंडळी तुम्हाला आपला व्लॉग आणि आपला जो संपूर्ण सोहळा आहे तो पूर्ण पार पडलेला आहे आणि तुम्हाला व्लॉग आणि संपूर्ण जो आपण सोहळा जो कव्हर केलेला आहे ह्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला आवडला असेलच तर जाता जाता आपल्या व्हिडिओला व्लॉगला लाईक शेअर कमेंट करूनच जा आणि सोबतच आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून जा तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सायोनारा.